मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतरचा पहिला फोटो समोर। यूएपीए कायद्याअंतर्गत एनआयएकडून तहव्वूर राणाविरोधात अटकेची कारवाई, पटियाला हाऊस कोर्टात हजेरी। पाकिस्ताननं झटकले तहव्वूर राणापासून हात। राणा कॅनडाचा नागरिक, पाकिस्तानशी संबंध नाही, पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा। एसटी कर्मचाऱ्यांचा मार्चचा न मिळालेला 44% पगार मंगळवारपर्यंत मिळणार। एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश, 56%च पगार झाल्यानं एसटी कर्मचारी मोठ्या अडचणीत। राज्य सरकारकडून मंत्र्यांसाठी 1 कोटींची आयपॅड्स खरेदी, मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय। सामान्य प्रशासन विभागाकडून जीआर जारी। मुंबईत आजपासून टँकरनं पाणी पुरवठा बंद। केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचं आंदोलन। विहिरी आणि बोरवेल मालकांना मनपानं घातलेल्या ना हरकत अटीला विरोध। कसारा घाट ते मनमाड स्थानकांदरम्यान नवे रेल्वे ट्रॅक उभारणार, तर मुंबई पुणे रेल्वे प्रवास अधिक वेगानं करता यावा म्हणून कर्जत लोणावळा स्थानकादरम्यान दुहेरी मार्ग तयार करणार। चेन्नईचा ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएल मधून बाहेर। महेंद्रसिंग धोनी पुन्हा बनला चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार। 2023 नंतर धोनीकडे पुन्हा सीएसकेची धुरा। सालच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब। 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार। सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, 2000 रुपयांनी दर वधारले। जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा भाव 94,000 वर।